हाय गाईज, स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये। आज आपण इथे ना झणझणीत गावरान पद्धतीचं मटण बनवणार आहोत। कंदुरीमध्ये किंवा यात्रेत जसं बनवतं ना तसं। इथं मी ना कुकर तापत ठेवले, 2 चम्मच तेल टाकले आणि अद्रक लसूण टाकत आहे। आता आपल्याला नाही चांगलं परतू द्यायचं। आपल्याला त्याच्यात स्वच्छ धुतलेली ना एक अर्धी वाटी कोथिंबीर टाकायची आणि अर्धा चम्मच हळद टाकायची, अर्धा चम्मच धने पावडर। चांगलं परतू द्यायचं आहे आपल्याला। मी 2-3 पाण्याने स्वच्छ मटण धुवून घेतलंय आणि हळद मीठ लावून ठेवलं होतं, ते आता आपल्याला याच्यात टाकून चांगलं परतून घ्यायचं। आता इथे मी ना अर्धा चम्मच मीठ टाकत आहे। मीठ आहे ना मी थोडं कमीच टाकले, कारण की मी आधी पण आहे ना हळद मीठ लावून ठेवलं होतं मटणाला, तेव्हा पण टाकलं होतं। आपल्याला ते ना चांगलं 10-5 मिनिटे ना परतून घ्यायचंय, म्हणजे मीठ आणि हळद मध्ये ते मुरलं जाईल व्यवस्थित। आणि आता आपल्याला त्याच्यात आहे ना गरम पाणी टाकायचंय। जास्त गरमही नसेल तरी चालेल, गोमट असेल तरी चालतंय, फक्त आपल्याला त्याच्यात थंड पाणी नाही टाकायचं। आता आपण इथे ना 2 शिट्या करून घेणार आहोत, म्हणजे मटण चांगलं शिजलं जाईल आपलं। तोपर्यंत आपण वाटण काढून ते भाजून घेणार आहोत। इथे मी धने घेतलेत, लाल मिरच्या घेतल्यात, फुटाण्याची डाळ घेतली, बाजरी, तांदूळ, गॅसवर भाजलेला एक कांदा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक लसूण, हे सगळं मी बघा भाजून घेतलंय। इथं आपलं मटण पण शिजलं आहे, चांगलं मऊ शिजले 2 शिट्यामध्ये। आता मी 2-3 चम्मच आहे ना तेल ठेवले तापत, त्याच्यात आपण हे वाटून घेतलं होतं ना वाटण, ते टाकून आहे ना चांगलं परतून घेणार आहे। आधी आहे ना म्हणजे अजून पण गावाकडे वापरतात येसूर म्हणून, आता माझ्याकडे तो येसूर नाही आहे। येसूर नाही म्हणून मी ना फुटाणा डाळ, बाजरी आणि तांदूळ घातलेले आहेत। इथं मी ना थोडंसं ना अर्धा चम्मचला कमी गरम मसाला टाकलाय, अर्धा चम्मच हळद टाकली आणि थोडीशी लाल मिरची टाकली अर्धा चम्मच, आणि 1 चम्मच आहे ना घरचा काळा मसाला टाकलाय। मिरची मी कमीच टाकली आहे, कारण की ना वाटणात पण मी मिरची टाकली होती वाटायला। आता आधीचे लोक आहेत ना बघा, अजून पण गावाला काही ठिकाणी ना एवढे मसाले नाही वापरत, फक्त मिरच्याच वापरतात वाटणात। आता मी इथं कोथिंबीर टाकली, धुवून स्वच्छ कापून। मी इथं कुठलाही हे नाही टाकलाय, म्हणजे चिकन मसाला नाही टाकलाय किंवा मटन मसाला नाही टाकलाय। आपण खूप थोडे मसाले टाकूनच छान मटण बनवणार आहोत। आता इथं ना थोडंसं खाली करपत होतं ना, छान परतायसाठी मी ना अजून थोडं त्याच्यात ना सूप टाकले मटणचं, म्हणजे कसं ते करपले नाही जाणार आणि आपला मसाला व्यवस्थित परतेल। बघा छान परतलंय आपलं, तेलही सुटलंय चांगलं। आता आपण जे शिजलं होतं ना मटण, ते टाकून घेणार आहोत। आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला थंड पाणी नाही टाकायचंय, गरम करून टाकायचंय। थोडंसं गोमट असेल तरी चालेल। मी इथे थोडंसंच आपलं कुकर धुवून टाकत आहे। आता आपल्याला ना याची चांगली दणदणून उकळी काढून घ्यायची आहे, कारण की आपलं मटण तर आधी शिजलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त ना उकळी काढून घ्यायची एक। तुम्ही बघू शकता किती छान तर्री आली आहे आणि दिसायला पण छान झालंय। आता आपल्याला भाजीला उकळी पण आलेली आहे।
आता आपण त्याच्यात एक अर्धा चम्मच आहे ना कस्तुरी मेथी टाकणार आहोत वरतून. छान टेस्ट येते कस्तुरी मेथीनी. आता आपलं झणझणीत मटण रेडी आहे. खायला पण खूप छान लागतं. बाजरीच्या भाकरीसोबत तर छान लागतं, पण आमचे ना बाजरीचं पीठ संपलं होतं म्हणून मी चपातीच बनवली आहे. बघा किती छान दिसते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.